संघामध्ये टॉम पवार आणि बंटी घरत हे दोन खेळाडू चर्चेमध्ये राहिले। सातत्याने चांगलं योगदान या खेळाडूंचं राहिलं। आणि एका बाजूने आपण पाहता जय मल्हार वाशिवली म्हटलं की खालापूर मधील हा संघ आहे, प्रचंड ताकद। विनोद स्पोर्ट्स जय मल्हार वाशिवली हा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। समोर पंकज शिंदे स्टॅकिंग एंड वरती आलाय। यावेळेस इनसाइड आउट स्टँड अँड डिलिव्हर्ड व्ही सेप मध्ये हा फटका, बॉलला मात्र पाठवलाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार, दर्जेदार षटकार। अटॅकला सुरुवात केली आहे। नाव लौकिकाला साजेशी कामगिरी करणारा हा खेळाडू त्याने पहिल्या बॉलवरती षटकार लगावला। फुलरलेनचा बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, कमालीची फिल्डिंग, थ्रो थोडासा खराब, बॅकअप नाहीये परंतु नकार दिलाय पंकज शिंदेने, कारण तो अगदी क्रीजच्याही पुढे गेला। तदनंतर मात्र पुन्हा एकदा रनचा प्रयत्न झालाय। खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट। थ्रो वेगवान तुम्हाला करायचा होता तर डायरेक्ट यष्टामध्ये करायला हवा होता सुरुवातीलाच। कदाचित विकेट मिळाला असता पंकज शिंदेचा, परंतु ओव्हर थ्रो झाला। त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये दोन्ही खेळाडू तिथे यशस्वी राहिले। 2 धाबा आल्या, धावसंख्येत वाढ, त्याही पेक्षा महत्त्वाचा स्ट्राईक पुन्हा एकदा पंकज शिंदेकडे आले। टोटल रन धावफलकावरती 9। पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहता पहिली सिंगल, त्यानंतर षटकार दुहेरी अंकाच्या 9 धावा धावफलकावरती। फुल टॉस, अनप्लेएबल चेंडू आणि बॉल मागे चाललाय, बाउंड्रीच्या बाहेर, लॉंग स्टॉप रिझनला क्लिअर करतोय, चौकार म्हणजे 1+4। डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्रीट आणि समोर असेल पंकज शिंदे हा फलंदाज। 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या, 14 धावा धावफलकावरती। हर्षलचं हे षटक। याही वेळा फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण करताना झेल पकडला, परंतु सुरक्षित असेल पंकज शिंदे। फ्रीटचा बॉल होता त्यामुळे जीवनदान त्यांना मिळालंय असंच म्हणावं लागेल। 15 धावा धावफलकावरती, 1 रन या ठिकाणी मिळाली। बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय विनोद स्पोर्ट्स जय मल्हार वाशिवली या टीमला धावसंख्येत वाढ, 15 धावा स्कोर कार्डवरती। पहिल्या षटकामध्ये मात्र आता चांगली पार्टनरशिप, 15 रन ब्लॉकवर मध्ये टाकलेला बॉल होता हर्षलचा। अचूक सटीक यॉर्कर ज्याला म्हणतात, खरं तर अचूक लेंथवरती त्या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। डॉट बॉल इथे आपण पाहता धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थिरावलेली ती म्हणजे बिनबाद 15 धावा। पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील, एक मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय। याही वेळा आपण पाहिला का तर लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, बॉलला मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। 1 रन त्या ठिकाणी आली या बॉलवरती। पॉवर प्ले मधच्या पहिल्या षटकामध्ये धावाल्या धावफलकावरती त्या म्हणजे बिनबाद 16। चांगली सुरुवात, 16च्या सरासरीने जर का हा संघ पुढे गेला तर कदाचित 80+ रन तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील, परंतु इथून कमबॅक करावं लागेल भूमी 11 पनसडोंगरी टीमला। शॉर्ट टीम मीटिंग, 25 मिनिटाचा कालावधी प्रत्येक संघाच्या वाट्याला आहे। 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र हे खरं तर कंपल्सरी समाप्त करावं लागेल। यस डीजे। समाप्तीनंतर 16 आल्या, बंटी घरत बॉलिंग मार्क मध्ये आला। सेकंड ओव्हर मध्ये नुकतीच खरं तर आम्ही पाहिली होती स्वर्गीय पिंटाशेट पाटील प्रतिष्ठान आयोजित पिंटाशेट पाटील स्मृती चषक, त्या स्पर्धेचा मालिकावीर ज्याने खरं तर धुव्वाधार फलंदाजी केली होती, तेवढीच चांगली गोलंदाजी करत संघाला अष्टपैलू भूमिका साकारणारा संघाचा एक प्रमुख खेळाडू मैदानामध्ये बंटी बॉलिंग मार्क मध्ये आला। त्याला थोडं स्पीडअप करा। उद्या सकाळी डीके चषकामध्ये पहिला सामना देखील खेळायचा आहे भूमी 11 पनसडोंगरी संघाला। पहिली मॅच तुम्हाला उद्या पेणच्या नगरीवरती पाहायला मिळेल, मैदानावरती पाहायला मिळेल। पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, धीम्या गतीचा चेंडू टप्पा पाल्यानंतर कट झाला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना त्या ठिकाणी आपण पाहता। सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे, कटर बॉल टाकण्याची क्षमता ज्यांच्याकडे, लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू फेकण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, ते गोलंदाज यशस्वी राहिले आणि त्यामधला एक चांगला गोलंदाज बंटीचा। पुढचा बॉल उजव्याच्या बाहेर चला, डायरेक्ट हिट झालाय आणि त्यानंतर स्ट्राइक रोटेट। बघा खरं तर यष्टीरक्षकाने समय सूचना दाखवली, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये त्या ठिकाणी पंकज उभा होता आणि त्यामुळे आपण पाहिलं तो खेळाडू सुरक्षित, किंबहुना ओव्हर थ्रोची 1 रन मिळाली। 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी ऍड होतील। बॅटिंग करताना
वाशिवली संघाच्या धावफलकामध्ये. टोटल रन स्कोर कार्ड मध्ये 18, बिनबाद 18 अशी धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहताय तब्बल 18. आजच्या खरतर दिवसातील आजच्या रात्रीतला हा खरतर आपण पाहता मैदानाच्या मध्ये अंतिम सामना पहिल्या फेरीमधला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, झेलकारी क्षेत्ररक्षक जज करतात बॉलला आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडतात स्वतः टॉम पवार हा खेळाडू. मंगेश राठोड होते माफी असावी, त्याने पकडला झेल आणि पंकज शिंदे या खेळाडूचा संपला खेळ. पहिला विकेट पण पहिला पंकज बाद झाला. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये चाललाय. सौरभ सालुंके हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय वाशिवलीचा. यावेळेस आपण पाहिलं आणखीन एक आक्रमक खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. पंकज मात्र वैयक्तिक त्याने आपल्या टीमला 9 धावांचं योगदान दिलं आणि हा खेळाडू 9 धावांचं योगदान देऊन हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. 1 षटकार, 1 दुहेरी अंक, 1 सिंगल त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि तो खेळाडू मात्र झेलबादच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर गेला. टोटल रन धावफलकावरती 18. प्रीतम शिवकर आमचे आयोजक आहे. खतर थंडी कमी आहे तरी देखील पूर्णपणे सेफ्टी जॅकेट त्यांनी परिधान केलाय. यावेळीचा बॉल आपण पहिला टॉस केला, टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये भिसावलं. आल्याला आपण पाहिला खरं तर निर्धाव चेंडू फेस करावा लागला. त्या ठिकाणी फलंदाज सौरभ सालुंकेला धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये स्थिरावली आपण पाहताय. 1 गडी बाद 18 धावा. या 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. याही वेळ आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल टाकण्याचा पर्यंत पण तो लाईन चेक केली, उजव्याच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 1 गडी बाद 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. इथे लॉफ केला बॉलला मिड विकेटच्या वरून. हा फटका चांगला आहे, मस्तक पे दस्तक देता हुआ छक्का. एक वन तेज सरार बॉल. बघा मागचे काही बॉल धीम्या गतीचे होते पण षटकार आल्यानंतर मात्र गतीमध्ये बदल पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने टाकलेला हा बॉल स्विंगर मिस डॉट बॉल तिथे पाहायला मिळाला. बंटी गरज हे षटक पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14. या करता षटकामध्ये पहिल्या 5 बॉल 16 आल्या होत्या माफी असावी. या षटकामध्ये आपण पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केला पंकज शिंदेला. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केला बॉलला पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये भरपूर वेगाने फिल्डर बॉलमध्ये पोहोचले. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान 2 धावा प्रचंड वेगाने या दोन्ही खेळाडूने पूर्ण केल्या. या 2 रनने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 1 गडी बाद 27 धावा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली. 13.50 च्या सरासरीने मात्र या 2 षटकामध्ये धावा आल्या 27. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क मध्ये तो मितेश हा गोलंदाज. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 27 म्हणजे खरं तर ही सरासरी आजच्या रात्रीमध्ये थोडीशी मोठी पाहायला मिळाली. कारण प्रत्येक सामने अगदी 50-55 च्या रेंजमध्ये पाहायला मिळाले. पहिला सामना जिंकला तारा संघाने, दुसरा सामना जिंकला राहुल स्पोर्ट्स टाकीगाव संघाने, तिसरा सामना जिंकला श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कोपरोली या टीमने. लास्ट मोमेंटला खतर आपण पहिला बॉलला पंच केला हलक्या हाताने आणि चौथा सामना जिंकला होता देवा ग्रुप आवरे या टीमने. आता इथून पहिल्या फेरीमधला अंतिम सामना. जास्त धावा जर का या मॅच मध्ये आल्या, किमान 55 जरी धावा आल्या तर नेक्स्ट फेरीमधला पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल तारा विपक्ष टाकीगाव. जर या मॅच मध्ये धावा 55+ रन झाल्या तर
वेगाने टाकला बॉल. लेफ्टी बॉलर्स अँगल बनवला होता परंतु पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. खरं तर बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला होता परंतु लाईन मिस केली. उजव्याच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त रन्स मिळाली. 29 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. तिसरं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ असताना 29 धावा धाव फलकावरती आहेत. याही वेळा आपण पाहिला मोठा फटका केल्याचा प्रयत्न. स्ट्राईक हवी आहे. ओव्हर थ्रू झाला होता आणि त्या ठिकाणी मग पाहताय सिंगल पूर्ण करताना रन या ठिकाणी मिळेल एक. 22 की बॅटकट. एक रन या ठिकाणी मिळेल. येस, फलंदाच्या खात्यामध्ये ऍड होईल कारण सिग्नल कोणताही आलेला नाही त्यामुळे आपण ही धाव फलंदाच्या खात्यामध्ये ऍड करणार आहोत. मोठा फटका खेळायचा आहे. मिस टायमिंग आहे फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र झेल सोडलाय. जीवनदान. क्रिकेटमध्ये एक एक जीवनदान फार महत्वाचा असतो. आज खरं तर आम्ही पाहिला कामोठे फोंडे अशी लढत. पहिल्या बॉलवरती कुणालचा झेल सोडला खोंडे संघाच्या फलंदाजा कामोंडे संघाने आणि पहिल्या षटकामध्ये त्याने 22 धावा गोठल्या. वैयक्तिक 36 धावांचं योगदान दिलं आणि सामना आपल्या संघाला जिंकून दिला. या मॅच मध्ये देखील ही चूक केली आहे फिल्डरने. ज्या ठिकाणी पाहिला खरं तर जीवनदान मिळालं सचिन पाटील या खेळाडूला. सलामीवीर खेळाडू त्याला मात्र जीवनदान मिळालं. धावसंख्या धाव फलकावरती 31. एक गडी बाद 31 अशी धावसंख्या आपण पाहताय स्कोर कार्डवरती. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. खोदून काढला बॉलला. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिडविकेट क्षेत्राकडे. भरपूर वेगाने थ्रो झालाय आणि कलेक्शन देखील चांगलं. आणि इथे आपण पाहताय रन आउटचा शिकार. ज्या खेळाडूला जीवनदान मिळालं तो खेळाडू मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर चाललाय. असं म्हणतात रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे कोणत्या आवडत नसतं पण इथे मात्र त्याला रनआउट व्हावं लागलं. अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या वाशिवली संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये चाललाय वाशिवली संघाचा नवीन खेळाडू दीपक झिंगे हा खेळाडू. पंकज बाद झाला त्यानंतर सचिन बाद झाला. आता नवीन 2 खेळाडू मिडल ऑर्डरचे आपण पाहिले. 4थ्या क्रमांकामध्ये दीपक झिंगे त्यांच्या बरोबरीने सौरभ साळुंके हा खेळाडू. स्टॅकिंग एंडवरती या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावलं मितेश पाटील या गोलंदाजाने. कमबॅक त्याने आतापर्यंत केलंय. एकूण धावा स्कोर कार्डमध्ये आपण पाहिल्या 32. 32 गडी बाद झाले 2. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवायच्यात. या ठिकाणी विनोद स्पोर्ट्स जय मल्हार वाशिवली टीमला खालापूर मधील एक ताकदवर संघ. अकुट टप्प्याचा बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. एक एक रन क्रिकेटमध्ये महत्वाचे आहे आणि या रन जर का तुम्ही आता खर्च केल्या तर तुम्हाला खरं तर या मॅच मध्ये जेव्हा धावा चेसिंग कराल जेव्हा तुम्हाला मात्र रनचा दबाव वाढेल. आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या मैदानामध्ये आपण पाहिली 33 ज्यामध्ये 9 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. लेग बिफोर द विकेट साठी अपील झाली होती आणि पंचांचा इशारा आलाय. खेळाडू बाद LBW या स्वरूपात. सौरभ साळुंके हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला आहे पण पाहिला LBWच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का बसला त्या ठिकाणी वाशिवली टीमला. यस डीजे. खेळाडू बाद झालाय आणि नवीन तर प्लम LB लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. आता गळती लागली आहे वाशिवली संघाला. इथून आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये खरं तर धावा बनवताना स्कोर कार्ड धावा आल्या त्या म्हणजे 3 गडी बाद 33. नेल्सन फिगर तुम्ही पाहता ऑन स्कोर कार्ड 333. क्रिस गेल यांची आठवण करून देणारे खरं तर हे क्रमांक आहेत आणि इथे आपण पाहताय 33 धावा. मिस टायमिंग आहे फटका. झेल खाली कोणताही शतरक्षक नाहीये. प्रयत्न एकाने करायला हवे होते. यष्टीरक्षक किंबहुना गोलंदाज दोघांमध्ये जर कॉलिंग झालं असतं झेल पकडता आला असता पण जीवनदान देखील मिळालं. मैदानामध्ये आपण पाहताय अक्षय झिंगेला या ठिकाणी तिसऱ्या षटकाचाही खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागल्या धाव फलकावरती 3 गडी बाद 34. या षटकामध्ये मितेश पाटील धावा खर्च केल्या. 7 गडी बाद केला 1. ड्रिंक्स ब्रेक.
धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 34. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय झिंगेला आणि त्यांच्या बरोबरीने दीपक झिंगेला. बॉलिंग मार्क वरती सेकंड स्पेल मध्ये आला बंटी. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक टाकण्यासाठी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॉलिंग मार्क मध्ये आलाय. 2 षटकामध्ये आता डू ऑर डाय करो या मरो या डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. जर का चांगलं टार्गेट सेट झालं तर पुढच्या सत्रामध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा प्रचंड हाय होईल आणि ज्यामध्ये जीवन शिंदेची तुम्हाला गोलंदाजी देखील पाहायला मिळेल. यावेळेस टॅपिंग क्रिकेट ऑन साइड मध्ये हा फटका आपण पाहिला. अगदी हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. खराब फिल्डिंग, अतिघाई संकटात नाही असं म्हणतात आणि इथे मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा मात्र मिळतील. बॅटिंग करत असताना वाशिवली या टीमला 36 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 36 अशी धावसंख्या आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती लागताना. खूप चांगलं कमबॅक फणस डोंगरी संघाकडून पाहायला मिळालं. पुढचा बॉल बिगिट करायचा आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक जज करत बॉलला आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडत असताना मंगेश राठोड हा खेळाडू या इनिंग मध्ये त्याने दुसरा झेल पकडलाय. खेळाडू बाद झालाय. अक्षय झिंगे बॅक टू द पॅव्हिलियन. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू बाद झाला. अक्षय नवीन फलंदाज जीवन शिंदे खरं तर दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती. I11 डेरवली नाईट स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने दापोली संघाच्या अगेन्स्ट केलेलं अर्धशतक. त्याच्या खरं तर आयुष्यातील अविस्मरणीय इनिंग बॅकफुटला गेले. शॉटम पूल रोहित शर्मा स्टाईलने मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलाय. सीमा पार षटकार. जॅक हा फटका आपण पाहिला. बॉलला उडवला पूलचा फटका. इथे आपण पाहता करता स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी पहिला पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. एकूण धावा आपण पाहिल्या धावफलकावरती 43. लॉस ऑफ 4 विकेट. चौथं षटक मार्गस्थ आहे. दापोली संघाच्या अगेन्स्ट त्याने अर्धशतकीय खेळी साकारली होती. ऍज अ बॉलर म्हणून टीम मध्ये निवड. नो बॉल कॉल. यस नो बॉल कॉल. पंचांचा इशारा आपण पाहता. ओव्हर स्टेपिंग या ठिकाणी नो बॉल. 1+1 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील बॅटिंग करताना. विनोद स्पोर्ट्स जय मल्हार वाशिवली टीमच्या धावफलकामध्ये. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 45 धावा धावफलकावरती. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय वाशिवली संघ. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आणि या षटकातील 3 बॉल पेंडिंग आहे. फ्रीडचा बॉल असेल पुढचा. नंदू पाटील सरांचा अगदी योग्य इशारा आलाय. फ्रीड बॉल फेस करतील मैदानामध्ये. दीपक झिंगे बॅकफुटला गेले. जागा बनवली. उडवला बॉलला काऊकरच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क षटकार. अर्धशतक कंप्लीट. 52 धावा धावफलकामध्ये पण लागताना पाहत आहे. बंद करून दर 51 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवला. डीप मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रू येईल तद्वर मात्र या 2 धावा घेताना आपण पाहता या दोन्ही खेळाडूंना 53 रन 53 रन. अजूनही आपण जर पाहिलं रन उच्चांक गाठण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. सांघिक उच्चांक पहिल्या 4 सामन्यामध्ये 50-55च्या रेंजमध्ये आपण धावा पाहिल्या होत्या. आता इथून आपण पाहता एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. 52 धावांचा डिफेन्स त्या ठिकाणी केला होता तारा संघाने. टाकीगाव संघाने आपण पाहिला जवळजवळ त्याही ठिकाणी आपण पाहिला 50च्या आसपास धावा रोखल्या होत्या. यॉर्क केला प्रचंड वेगाने. फास्ट अँड फ्युरियस बॉल. तेज तरार चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या. 4 गडी बाद. 53. आता शेवटचं षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं. चला शॉर्ट टीम मीटिंग फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपण ऐकूया सुमधुर संगीत सॅम डीजे यांच्या माध्यमातून.
अंतिम षटक आहे बाकी आणि समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी जीवन शिंदे. बॉलिंग मार्कवरती सुमित पाटील हा गोलंदाज आलाय. सुमित पाटील यावेळेस बॉलिंग मार्कवरती येतोय. इथे आपण पहिला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा फटका फसलाय. स्वप्नील त्या ठिकाणी आहेत. खरं तर हर्षल झेल खाली त्याने पकडला झेल. जीवन शिंदे या खेळाडूचा या ठिकाणी सांभाळ केला. आणखीन एक धक्का बसलाय वाशिवली संघाला. देवस्थान आहे आणि तिचं कृपा आशीर्वाद आई भवानी मातेचं सातत्याने या केरवण्या वाशीवरती राहिलं आणि खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज निखिल पाटील 7व्या क्रमांकावरती दाखल झाला. सुमित यावेळेस आपण पाहिला दांडी गुल स्टान्स. खरं तुम्हाला यासाठी गार्ड घ्यावा लागतो. मैदानामध्ये उतरलं की एखादा फलंदाज गार्ड का घेतो, आपण कोणत्या पोझिशनला उभा आहे याचं जाणीव त्या खेळाडूला होतं. आणि इथे आपण पाहिला डावी यष्टी सोडली होती आणि यॉर्कर बॉलवरती मात्र हा खेळाडू आल्या पावली माघारी चालला. निखिल पाटील त्रिफळाचीत झालाय. अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या वाशिवली संघाला. केलाय ललित गायकर हा खेळाडू. ललित गायकर अगदी आमचे परम मित्र आहेत आणि एका बाजूने दीपक झिंगेला तुम्ही पाहता नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि इथे आपण जर पाहिलं तर खरं तर खूप चांगलं कमबॅक आता भूमी 11 फणस डोंगरी या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हॅट्रिक बॉल टाकतो सुमित. समोर आहे त्या ठिकाणी ललित गायकर. वेगवान बॉल यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये हा फटका सजवलाय. डीप मध्ये बॉल चालला. सिंगल पूर्ण केले. दुसरा रनचा प्रयत्न केला जाईल का तर नाहीये. क्विक ऍक्शन आणि त्याच ऍक्शन मध्ये हा थ्रो भरपूर चांगलं योगदान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 54 धावा आता धाव फलकावरती आलेल्या आहेत. मी तारा टीमला विनंती करेल की बहुना टाकी गाव संघालाही विनंती करून ठेवेन आपण इथे रिपोर्टिंग करा. कदाचित पुढचा सामना तुमच्या 2 संघांमध्ये खेळला जाईल कारण 54 धावा ऑलरेडी धाव फलकावरती आलेल्या आहेत. आणि इथे आपण पाहता आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दीपक झिंगे हा खेळाडू मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये अजूनही तळ टोकून उभा आहे, परंतु फारसा इम्पॅक्ट त्याला या मॅच मध्ये टाकता आलेला नाहीये. एक षटकार जरूर आपण त्याच्या इनिंग मध्ये पाहिला आणि 2 दुहेरी अंक अशा 10 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय. पण तो अंतिम स्लॉग ओव्हर मध्ये पुन्हा एकदा प्रचंड वेगाने बॉल लाईन मिस केली. डाव्या यशात चालला, बाहेर चालला बॉल. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 55 धावा. चला तारा संघाचा संघनायक आणि टाकीगाव टीमचा संघनायक आपण टॉसर या. यापुढे सामने हे 3 षटकांचे असतील. लक्ष सुद्धा प्रत्येक संघांना सूचना. पहिल्या फेरीचे सामने हे 5 षटकांचे. वेगवान बॉल आणखीन एकदा आपण पाहिलाय. डावी यष्टी मिस केली पंचांनी मात्र याही बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. लाईन आणि लेंथ वर तुम्हाला या ठिकाणी भर द्यावा लागेल. असं म्हणतात दिशा चुकली की दशा व्हायला कधी वेळ लागत नाहीये. त्यामुळे तुम्हाला दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. टप्प्यावरती त्या ठिकाणी नियंत्रण ठेवावं लागेल. सुमितचं हे षटक जबरदस्त कमबॅक त्याने या षटकामध्ये आतापर्यंत आपल्या टीमला करून दिलंय. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा रॉकेट शॉट होता. भरपूर वेगाने बॉल चालला त्या ठिकाणी सीमारेषा पार. चौकार. तारा आणि टाकीगाव संघाचे कॅप्टनला पण इथे इन्व्हाइट करत आहोत. आपण टॉस साठी इथे रिपोर्टिंग करा. 4 धावा आल्या. 60 धावा धाव फलकावरती. टो क्रशर यॉर्कर लाऊड ऑफी झाली होती आणि इथे आपण पाहता बॅटकट. पंचांचा इशारा आलाय. आता स्ट्राईक रोटेशन नसणार आहे. चला स्ट्राईक रोटेशन ही नसणार आहे कारण तुम्हाला एकाच वेळा 2 एंड सोडावे लागतील. हा नियम आता आपल्या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. जर तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करायचे असेल तर दोघांना त्या ठिकाणी एंड सोडावे लागतील. स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू विकेट करत आपण पाहिला पॉपिंग ग्रीन मध्ये ललित उभा होता त्यामुळे रन एकच मिळेल. धावा धाव फलकावरती 61 या षटकातला या पहिल्या सत्रातला हा शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे.
इथे आपण पाहता मिसकूट झाला फटका फॉलो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न सुमितचा हा झेल त्या करता त्यांनी पकडलाय ललितचा झेल आणि इथून मात्र शेवट गोड करताना आपण पाहता सुमितला. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावाल्या धावफलकावरती 61 गडी बाद झालेले आहेत. त्या ठिकाणी पाहिलं 7 61 धावा धावफलकावरती आल्या. आता 62 रन बनवायच्या पुढच्या इनिंग मध्ये भूमी 11 फणसडोंगरी टीमला आणि या 62 धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खरं तर वाशिवली संघाला. तत्पूर्वी टॉसकडे आपण वळूया. 11 स्टार तारा आणि राहुल स्पोर्ट्स टाकीगाव टीम कॅप्टन टॉससाठी आपण इथे रिपोर्टिंग करा. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. आमचे प्रवीण ठाकूर सर बशेणी आपण या कॉम्बॉक्स मध्ये. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. तारा संघाचा संघनायक इथे अवेलेबल झालाय. मी विनंती करतो टाकीगाव टीमच्या कॅप्टनला आपण ही टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा. 3 षटकांचा सामना राहील. पुढचे जे सामने आहेत ते प्रत्येक सामने 3 ओव्हरचे राहतील. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये. शनी कुमार पाटील सर गोवटण्याचे आमचे समालोचक त्यांचा आवाज तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. तत्पूर्वी टाकीगाव संघाच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉससाठी इथे त्वरित रिपोर्टिंग करा. नक्कीच आपण जाऊया मैदानाकडे. खऱ्या अर्थानं हा सामना आपण पाहिलाय. सर 2 मिनिट तुम्हाला थांबवतो. टॉस केला जाईल. आपण टॉस साठी इथे पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस घेत आहोत. टॉस केला जाईल. सामना 3 षटकांचा राहील. हरिभक्त पारायण संतोषजी महाराज साहेब यांच्या शुभ हस्ते मी इथे टॉस घेत आहोत. हरिभक्त पारायण संतोषजी महाराज साहेब यांच्या शुभ हस्ते मी इथे टॉस संपन्न करत आहोत. केलवणे गावाला खरं तर वारकरी संप्रदायाचा एक मोठा प्रचंड मोठा वारसा आहे आणि त्यामधील आमचे हरिभक्त पारायण संतोष महाराज यांच्या शुभ हस्ते मी टॉस घेत आहोत. आवरेगावचे या ठिकाणी रोहितजी गावण आणि अनिल प्रणित या सर्व पाहुण्यांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत. आपण या बॅचमध्ये आपलंही स्वागत. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. तर जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं सामना आपला पाहतोय तो भूमी 11 फणसडोंगरी वर्सेस वाशिवली यांच्या विनोस्पोर्ट वाशी यांच्या दरम्यातील वाशिवली यांच्या दरम्यातील ही लढत असेल. मग 62 धाबांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कशा प्रकारे समोर असलेला हा संघ आपण पाहतोय या मैदानावरती. नक्कीच तारा संघाने इथून नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय इथं पेंडिंग आहे. तो लवकरात लवकर आपण कळवायचा आहे. नक्कीच तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं या केलवणे गावामध्ये भरलेला हा कुंभमेळावा आपण पाहतोय. नक्कीच या कुंभमेळाव्यामध्ये आलेल्या सर्व तमाम रसिक प्रेक्षकाला आमच्याकडून नक्कीच शुभेच्छा असतील आणि आपण या मैदानावरती इथं दाखल झालात आणि नक्कीच आपण सांगू इच्छितोय की या प्रेक्षक वर्गाशिवाय कुठलाही कार्यक्रम इथं यशस्वी होत नसतोय. म्हणून तर या प्रेक्षक मायबापाला माझा नम्र इथं निवेदन आहे की आपण सर्वांनी इथं उपस्थिती लावली त्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना. आणि जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थाने इथं सामना सुरू आहे. तो आपण पाहतोय विनोस्पोर्ट वाशिवली वर्सेस भूमी 11 फणसडोंगरी यांच्या दरम्यातील ही लढत आपण पाहतोय. 62 धाबांचं विजय उद्दिष्ट पार करण्यासाठी नक्कीच इथं भूमी 11 फणसडोंगरी संघाला मात्र त्या 62 धाबा कशा प्रकारे कुठून काढायच्या आहेत या मैदानावरती ते आपण पाहणार आहोत. नक्कीच सामन्याला सुरुवात केली जाईल. पंचांचा आपला इथं या सामन्याला हिरवा कंदील येईल आणि नक्कीच या सामन्याला सुरुवात केली जाईल. मग 62 धाबा. मग ते 62 धाबांचा डोंगर कशा प्रकारे पोखरायचा आहे. ती पोकलन लावायची की JCB लावायची ते आपण ठरवायचं आहे. ते भूमी 11 फणसडोंगरी संघानं नक्कीच त्या आपण 62 धाबा पार पाडू शकतो या मैदानावरती. कारण हे मैदान तशा प्रकारचं इथं आपल्याला उपलब्ध करून दिलंय. नक्कीच जर आपण पाहिलं गेलं DJ श्याम बॉईज
व वागेश्वर वॉरियन्स यांच्या वतीनं आयोजित आई गावदेवी चषक 2024 मध्ये सर्वांचं स्वागत करून पुन्हा एकदा जातोय मी शनिकुमार पाटील. आमचे साथी रायटर नक्कीच विजय शिवकर सर या सुद्धा आमच्या सोबत जोडलेले गेलेत. नक्कीच या सर्वांच्या समितीने आपण या सामन्याला सुरुवात करूया. खऱ्या अर्थानं नक्कीच आपण जातोय मैदानावरती. खऱ्या अर्थानं हा भरलेला कुंभ मेळावा आणि या दिवसातील आजचा हा शेवटचा सामना. खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय की 5वा सामना म्हणजे 10चा लॉट आहे. 10च्या लॉट मध्ये आपण पाहिलाय तर आजचा हा शेवटचा सामना. 62 धावांचं आव्हान असेल बाहेरचं फणस डोंगरी संघासमोर. मग ते 62 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सलामीला आलेला सौरभ सालुंके आणि बंटी घरत. गोलंदाज सौरभ सालुंके असेल, बंटी घरत आणि टॉम पॉवर हे इथं सलामीसाठी आलेले आहेत. पाहायचं आहे एक 62 धावांचा विजय उद्दिष्ट पार करायचं असेल मग ती 5 षटकं कशा प्रकारे हाताळली जातील पाहायचं आहे. सलामीचं षटक हाताळण्यासाठी इथं सौरभ साळुंके इथं मैदानावरती सज्ज असेल. आमचे क्वालिफाईड पंच असतील. नक्कीच आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात करतोय आपण या मैदानावरती. खऱ्या अर्थानं 62 धावांचं हे विजय उद्दिष्ट असेल. मग दोन्ही संघ हार मानण्यासाठी सज्ज नसतील. मग कोणाचा हार होतोय कोणाचं जीत होतोय ती या मैदानावरती आपण पाहूया. खऱ्या अर्थानं सामन्याला सुरुवात केली गेली. पंचांचा हिरवा कंदील आपल्याला इथं दाखवला गेलाय. नक्कीच समोर असलेला गोलंदाज सौरभ सालुंके गोलंदाजीसाठी सज्ज असेल तर स्ट्राईकसाठी आपण पाहतोय बंटी घरत आणि टॉम पॉवर अशी जोडी मैदानावरती असेल. 12:35 बरोबर इथं टायमिंग झालंय. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू फेकला जाईल सौरभ सालुंके यांच्या माध्यमातून. नक्कीच 25 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना संपवायचा असेल. बरोबर 1 वाजता हा सामना संपेल आणि या टायमिंगचा आपण पक्क राहायचं आहे. नक्कीच आपल्याला विनंती असेल की आपण कुठल्याही प्रकारची वेळ दवडू नका. क्रिकेटमध्ये वेळ दवडलीत ना तर तुम्हाला पुढचा येणारा सामना कठीण जाऊ शकतोय. हा फुलटॉस दिलेला चेंडू या चेंडूला शमान असणार आहे मित्रा. खराब चेंडूला समाचार घेतोय नक्कीच हा समोरचा फलंदाज बंटी घरत. नक्कीच षटकारानं आपलं स्वतःचं खातं खोलतोय. नक्कीच पंचांचा इशारा येतोय की भीमरचा नक्कीच इथं फ्री हिट असणार आहे. म्हणजे या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं 7 धावा येताना दिसत आहेत. श्री गणेश चांगला झालाय. खऱ्या अर्थानं 62 धावांना एकही चेंडू खर्च न करता 7 धावा इथं मात्र आपल्याला धावफलकावरती मिळतील. मग अशा प्रकारची जर धावसंख्या आली तर नक्कीच 62 धावांचा डोंगर पोखरायला टाइम लागणार नाहीये. परंतु पाहायचा दुसरा चेंडू नक्कीच सुंदररित्या इथं कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु एक धाव काय मात्र रोखू शकत नाही आहेत खेळाडू. पाहायचा आपण इथं एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती असतील. 62 मधले 8 लेस इथं होताना दिसतात. आपण पाहतोय एका चेंडूच्या या समाप्तीनंतर आपण पाहतोय दुसरा चेंडू पुन्हा एकदा हात लावा लागेल सौरभ सालुंके याला. पाहायचा सामोरे असलेल्या टॉम पॉवर यासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस दिला होता. नक्कीच त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल. खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या सायना मात्र धावसंख्येला येतोय आकार. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा. आता मात्र कुठंतरी तो डोंगर मात्र होता ना त्याला JCB लावलेली दिसतोय. आपण पाहतोय की 2 चेंडूंचा खेळ वादली संपला गेलाय. 14 धावा धावफलकावरती असतील. 7च्या सरासरीने प्रति चेंडू मागे जाताना दिसतोय हा संघ. नक्कीच भूमी 11 फणस डोंगरी संघ असेल. मग समोर असलेला हा वाशिवली संघ. पाहायचा आहे कमबॅक करायचा असेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू हाताळला गेलाय. नक्कीच चेंडू जाईल सीमा पार. षटकार या ब्रँडेड षटकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्येला आकार येईल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा असतील. 20 धावा धावफलकावरती हाताळल्या जातील. खऱ्या अर्थानं 62 मधल्या 20 गेल्या मग 42 फक्त बाकी राहिले असतील. आपण पाहतो या 42 धावांचं समीकरण सोडवायला टाइम लागणार नाही. अद्यापपर्यंत आपल्याकडे ओव्हर भरपूर असतील. मग 4 षटकं आणि अजूनही 3 म्हणजे 27 चेंडूंचा खेळ करायचा असेल अद्यापही. आपण पाहतोय की 3 चेंडूंमध्ये सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर फणस डोंगरी संघानं आपलं वर्चस्व गाजवलंय. 3 चेंडूंवरती खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण तर मोठे फटका 3 षटकारांची नोंद केली गेली आणि त्यामध्ये एक विमर टाकला होता. म्हणजे तो एक फणस डोंगरी संघासाठी प्लस पॉइंट होता. नक्की त्या प्लस पॉइंट मध्ये आपण पाहिलं गेलंय तर धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती असतील. मग पुढचा चेंडू पाहायचा आहे. आता मात्र सौरभ सालुंकेला काहीतरी करून दाखवावं लागेल.
पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाज पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू हाताला गेलाय, चेंडू जातोय सीमा रेषेलगत, नक्कीच चेंडू जाईल सीमा पार, चौकार. आणि या चौकाराचं स्वागत करतोय डीजे श्याम. मधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालंय. तारा संघानं मात्र इथं नक्कीच गोलंदाजी स्वीकारली. खऱ्या अर्थानं हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. नक्कीच 26 चेंडूंमध्ये 38 धावांची अद्याप ही गरज असेल, मग त्या 38 धावा सोडवाव्या लागतील या मैदानावरती. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू खेळून काढला गेलाय, मात्र चांगली क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चांगल्या क्षेत्रक्षणावरती नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू इथं निर्धाव दाखल होताना दिसतोय. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू असावा. आपण पाहतोय की शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी समोर असलेला हा टॉम पॉवर पाहायचा आहे. हा पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडूला सन्मान दिलाय. खऱ्या अर्थानं बघलं तर आपण या मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा 25 धावा 25 धावा धावफलकावरती झाल्यात. नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा इथं खर्च केल्या गेल्यात त्या सौरभ साळुंकेनं. आपण पाहिलं गेलं कुठंतरी एक जिम्मेदारीचं षटक म्हणून ज्याच्या खांद्यावरती संघनायकाने वाशिवलीच्या टाकलं होतं, परंतु ते संघनायकाला इथं मात्र थोडासा दगा देताना दिसलाय आपल्याला सौरभ साळुंके. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 5 मिनिटांमध्ये एक षटक संपलं गेलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आपण इथं टायमिंगचे पक्क राहायचं आहे. खऱ्या अर्थानं 25 मिनिटांमध्ये म्हणजे 25 मिनिटांमध्येच इनिंग संपली पाहिजे. टीम मीटिंग नको. आपण पाहतोय इथं तर जाऊया दुसऱ्या षटकाला. इथं सुरुवात होणार असेलच. या इनिंग मधलं आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी जीवन शिंदे पाहायचं. जीवन शिंदेला काहीतरी करावं लागेल. मग आता आपल्या वाशिवली संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल ना तर जीवन शिंदेला काहीतरी करावं लागेल. कारण सध्याच्या स्थितीला आपण पाहिलंय की फणस डोंगरी संघाच्या या 2 सलामीर विलारनी नक्कीच चांगलं काम केलंय. आपण पाहतोय हा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय की प्रत्येक वेळेस एखादा निर्धाव चेंडू जर पडला ना स्पर्धेमध्ये तर तो दुसऱ्या समोरच्या संघाला नक्की टेन्शन करून ठेवतोय. तशाच प्रकारची गोलंदाजी जीवन शिंदे इथं करताना दिसतोय आपल्याला. आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, दुसऱ्या चेंडूची फेकी केली गेली, चेंडू उडवला गेलाय. झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक असेल, कुठलीही चूक नाही. आता मात्र एका गाड्याचा खेळ संपतोय. नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती सफलता डीजे. संपतोय खेळ. आपण पाहतोय एक चांगली खेळी आपल्या संघासाठी करून नक्कीच मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय निकेतन पाटील. निकेतन पाटील पाहायचंय कशा प्रकारे. आता मात्र इतर आपण जर पाहिलं टॉम पॉवरनं जर आपला थोडासा खेळ इथं मात्र थांबवलाय, परंतु त्यानं आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. नक्कीच त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो निकेतन पाटील. मग गोलंदाजी मार्कवर असलेला जीवन शिंदे चांगलं काम करताना पाहतोय आपण. एक चांगली सफलता मैदानाच्या बाहेर काढली. हा पुढचा चेंडू पाहायचाय. अवांतर चेंडू इथं लेगेस्टी भरकटलेला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलाय आणि या मैदानावरती आपण सातत्याने पाहत आलोय की अवांतर चेंडू दंडित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. ही एक धावसंख्या आणि धावसंख्या 26 धावा धावफलकावरती असतील. आपण जर पाहिलं गेलंय नक्कीच आपण पाहतोय की या मैदानावरती धावसंख्या येतोय, परंतु ती कशा प्रकारे कुठून काढायची ती खेळाडूवरती डिपेंड असतोय. पाहायचंय हा चेंडू सुंदररित्या इथं कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. पाहायचंय दुसरी धाव मला तर वाटतंय घातकी ठरताना दिसतोय. नक्कीच आपण पाहतोय खेळाडू बाद होताना दिसतोय रनआउटच्या स्वरूपात. मास्टर नक्कीच आपण पाहतोय की इथं धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. आता मात्र कुठंतरी गलती लागलेली दिसतोय. आपण पाहतोय भूमी 11 संघाला.
अशा प्रकारची सफलता देणे खऱ्या अर्थानं गरजेचं नव्हतं, परंतु आपण पाहिलंय की आता मात्र रनआउटच्या स्वरूपात इथं बाद झालेला खेळाडू तो आपण पाहतोय बंटी घरत. नक्कीच त्याची नवीन जागा भरून काढण्यासाठी सुमित पाटील. आता मात्र पाटील इथं मैदानावरती असतील आणि समालोचनासाठी सुद्धा मी पाटील पाहतोय आपण या मैदानावरती. खऱ्या अर्थानं या पाटलांची किंमत आपल्याला पाहायची असेल या मैदानावर, मग दोन पाटील समोर असलेले निकेतन पाटील आणि सुमित पाटील. मग गोलंदाज तेवढ्या ताकदीचा गोलंदाज, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती. नक्कीच निर्धाव चेंडू असेल. मग या निर्धाव चेंडूने भूमी 11 फणस डोंगरी संघावरती दडपण आणणार अशा प्रकारची गोलंदाजी करणे गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं सौरभ सालुंकेनं खूपच मार खाल्ला. 25 धावांचं ते षटक होतं. मग ते कव्हर करण्याचं काम आपण आता पाहिलंय जीवन शिंदे यांनी करताना दिसतं. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू असेल. नाही, दोन चेंडू आहेत सॉरी, दोन चेंडू आपण पाहतोय इथं. हा पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय पाहायचंय. सामोरे असलेल्या एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. चेंडू उचलला जातोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच बाईकच्या स्वरूपात इथं आपण पाहतोय की 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती असतील. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला थोडासा ब्रेक लावला गेलाय, परंतु आपण पाहतोय अद्याप ही 3 षटकांचा वादली खेळ बाकी असेल. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 62 डोंगर होता आणि तो डोंगर पोखरण्याचं काम पहिल्याच षटकामध्ये केलं गेलं होतं. हा चेंडू इथं माहीत पायचा खेळून काढलाय. एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, मात्र इथं नकार देताना दिसतोय आणि एकाच धावेवर समाधान मानतोय. या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. हे दुसरं षटक संपलं जातंय. आपण पाहतोय या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच आपण पाहतोय की सध्याच्या स्थितीला 2 षटकं संपली गेलीत आणि आपण पाहतोय आत्ताची सरासरी जर धावसंख्या धावफलकावरती असेल 30 आणि अद्याप ही 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असेल. मग 62 पूर्ण करायचे असतील तर त्या 18 चेंडूमध्ये 32 धावा कराव्याच लागतील. मग त्या 32 धावा कशा प्रकारे करायच्या आहेत त्या फणसवाडी डोंगरी संघ या संघानं समजून खेळायचं असेल. मग गोलंदाजीसाठी नवीन आलेला गोलंदाज असेल निखिल पाटील फणस डोंगरी. नक्कीच आपण सांगू इच्छितो की फणस डोंगरी संघ आपण पाहतोय भूमी 11 फणस डोंगरी संघ, तर सामोरे असलेला संघ इथं आपण पाहतोय विनोद स्पोर्ट वाशिवली. निखिल पाटील हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय निखिल पाटीलला. मग निखिल पाटील सामोरे असलेले दोन्ही पाटील पाहायचं आहे कशा प्रकारे. निकेतन पाटील असेल, सुमित पाटील असेल आणि गोलंदाजीसाठी निखिल पाटील असेल. मग जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं आपल्याला टायमिंगचं बंधन आहे आणि ते बंधन आपण पाळायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहूया, सुरुवात करूया पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला. 18 चेंडू 32 धावांची गरज असेल. 18 चेंडू 32 धावा. मग ते कशा प्रकारे कुठून काढले जातील. समोर असलेला आपण पाहतोय नक्कीच 5-5 मिनिटाला प्रत्येक ओव्हर संपला जातोय, परंतु तशा प्रकारचा आपण हा चेंडू इथं उचलला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, मात्र इथं नकार देतोय. स्वतः एकाच धावेने समाधान मानतोय. या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या इथं 31 धावा धावफलकावरती असतील. मग उर्वरित अद्याप 31 धावा आपल्याला काढाव्या लागतील. आता मात्र समीकरण असेल 17 चेंडू 31 धावा. सुमित पाटील पाहायचंय कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जातोय सामोरे असलेल्या गोलंदाजाचा. मग हा चेंडू इथं उचलला जाईल तोपर्यंत एकाच धावेवर मला तर वाटते समाधान मानावं लागेल, कारण चेंडू चांगल्या रीतीने इथं हाताळले जात आहेत मैदानावरती. आपण पाहतोय की चांगली क्षेत्रक्षणाची साथ इथं मात्र गोलंदाजाला लागली गेली. मग तो निखिल पाटील गोलंदाज असेल. 2 चेंडू खर्च केले, 2 धावा फक्त. इथं कंजूस स्वरूपाची गोलंदाजी करताना दिसतोय. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. समीकरण जसं जसं जवळ येईल ना तसं तसं मात्र दोन्ही संघांना थरकाप सुटेल इथे या मैदानावरती. आपण पाहतोय हा पुढचा चेंडू पाहायचा. इथं आपण पाहतोय सामोरे असलेल्या फलंदाजासाठी हा चेंडू मात्र इथं नक्कीच लँडिंग होईल. चेंडू जाईल सीमा पार. षटकार DJ ठोक सॅम. सुमधुर संगीत आपण पाहिलंय. मग ते निकितांनी मात्र इथं जाणलं असेल की हा षटकार आलाय. मग या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येला मात्र आकार आला असेल. धावसंख्या धावफलकावरती
38 धाबा, 38 धाबा धावफलकावरती असतील. मग पुढचा चेंडू नक्कीच 15 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असेल. 15 चेंडूंमध्ये 24 धावा. मग काय तो समीकरण कशा प्रकारे सोडवलं जाईल पाहायचंय. फुल टॉस चेंडू होता परंतु एवढा खरपूस समाचार घेताना झेल होणार नक्कीच. खेळाडू मात्र इथं मैदानाच्या बाहेर निकेतन होणार. मी केलंय मार्केट जाम. खऱ्या अर्थानं हे मार्केट जाम केलं इथं मैदानावरती आपण पाहतोय. निखिल पाटीलनं एक चांगली सफलता मिळवताना दिसलाय. निकेतन पाटीलच्या स्वरूपात इथं कॅच आउट स्वरूपात बाद होतोय नक्कीच आपण पाहिलाय. हर्षल पाटील. मला तर वाटतं या संघामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर सलामीची जोडी आपण सोडली तर नक्कीच पाटील घराणं इथं मात्र या संघामध्ये दाखल झालेलं दिसतोय. आपण पाहतोय भूमी 11 फणस डोंगरी संघाकडं पाटील घराणं इथं मात्र जोडलं गेलेलं दिसतोय आपल्याला. HP खऱ्या अर्थानं 55 नंबरचा जर्सी परिधान करून आपण पाहतोय ऋषाल पाटीलला. हर्षल पाटील. हर्षल पाटील काय करून दाखवतोय पाहायचंय. आता मात्र धावसंख्येचा आलेख आपण जर पाहायला गेला तर धावसंख्या स्थिरावली गेली 38 धाबा. याच्या पुढे आपल्याला जर जिंकायचं असेल तर नक्कीच आता मात्र आपले खांदे खोलावे लागतील आणि तेवढ्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं निखिल पाटीलची. हा पुढचा चेंडू. चला सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय की निखिल पाटील गोलंदाजी पंचांना पार करत या केलवणे नगरीमध्ये पाहायचा. हा चेंडू टाकला गेलाय. चेंडूला नक्कीच इथं मात्र सीमारेषेलगत धारता देतोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मी म्हणतोय ना की एखाद्या गोलंदाजाला चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज असते आणि तशाच प्रकारचं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती. आता मात्र कुठंतरी आपल्याला खांदे खोलावे लागतील कारण जिंकायचं आहे मित्र. या मैदानावरती प्रत्येकाला जिंकण्यासाठी आलाय, कोणी हरण्यासाठी आलेला नाही आहे पाहायचं. परंतु हा निखिल कशा प्रकारे हा चेंडू हाताळतोय. हा चेंडू सुंदररित्या येत आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मात्र इथं थोडंसं खराब होताना दिसतोय परंतु एकाच धाब्यावर समाधान मानतोय. या एका धाब्याने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 40 धाबा. आत्ता मात्र इथून आपण पाहिलं गेलंय तर तिसऱ्या षटकाची इथं समाप्ती होतोय आणि या तिसऱ्या संघाच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या इथं 40. मग अद्याप ही 22 धावांची गरज असेल. 12 चेंडू 22 धावांची गरज. मग ते 12-22 कोणाचे वाजतायत ते पाहायचंय मैदानावरती. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. चला लवकर जरा करा कारण आपल्याला टायमिंगचं बंधन आहे. अजून आपल्याला भरपूर सामने इथं पाहायचे आहेत या मैदानावरती. खऱ्या अर्थानं आत्ता मात्र 12-22. मग 12 कोणाचे वाजतायत ते पाहायचं आहे. 12 तर वाजून गेलेत. चला जरा लवकर करा कारण सामना उशिरा झाला ना तर पुढचा सामना आपल्याला टेन्शन मध्ये खेळावा लागतोय. खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय ना सामन्याला जर उशीर झाला ना तर पुढचा सामना येणारा जो सामना आहे ना तो प्रत्येक खेळाडूला टेन्शन मध्ये खेळावं लागतोय. एकतर त्या सामन्यामध्ये षटकं कमी असतील. 3 षटकांचा सामना असेल. मग ती 3 षटकं कशा प्रकारे हातलावी या मैदानावरती अशा प्रकारचं टेन्शन निर्माण होण्याआधीच आपण सामन्याला सुरुवात करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या चौथ्या षटकाला सुरुवात केली जाईल. चौथं षटक जीवन शिंदे पाहायचंय. जीवन शिंदे कशा प्रकारे हे षटक हातलतोय. चौथं षटक असेल या इनिंग मधलं हे चौथं षटक. 12 चेंडू 22 धावांची गरज. ते ओळखून नक्कीच फणस डोंगरी संघाची इथं धावपळ आपल्याला पाहायला मिळतोय परंतु हा मात्र रणाबूट. खऱ्या अर्थानं ही आत्मघातकी विकेट इथं मात्र देताना दिसलाय फणस डोंगरी संघात. हर्षद इथं मात्र मैदानाच्या बाहेर येईल. हर्षदची जागा भरून काढण्यासाठी तोपर्यंत DJ सॅम आपण पाहिलं या मैदानावरती DJ सॅमच्या माध्यमातून आपल्याला ऐकवली जात आहेत. मग ते आता
हर्षदची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो नितेश पाटील. मितेश पाटील इथं मैदानामध्ये. आम्ही म्हटलं गेलं की फणस डोंगरी संघामध्ये जर आपण पाहिलं तर पाटील घरानं पूर्णपणे झोकून दिलंय त्या संघाकडं. आत्ता मात्र येते तो मैदानावर मितेश पाटील. पाहायचा इथं धावसंख्या मात्र इथं आपण पाहतोय स्थिरावलेली आहे. धावसंख्या 40. अद्यापर्यंत 11 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. हा चेंडू मात्र क्लिंग बोर्ड. नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी सफलता इथं मिळवताना दिसलाय. सफलता इथं मिळवताना दिसलाय. नक्की त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो मंगेश राठोड. आता मात्र बदल असेल नावामध्ये. मंगेश राठोड. राठोड म्हटलं की एकदम कडक. पाहायचंय कशा प्रकारे त्या कडकपणाचा या मैदानावरती दाखल करतोय की नाही ते आपल्या संघाला मात्र इथं अडचणीतून सावरतोय की नाही ते पाहायचंय. आता मात्र चेंडू असतील ते 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. 10 चेंडू 22 धावा हे समीकरण सोडवावं लागेल. कारण खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामध्ये दबावाचा खेळ होतोय. आपण पाहतोय या मैदानावरती सातत्याने पाहत आलोय की आपण या मैदानावरती शेवटचा खेळ हा दबावामध्ये होतोय. तर नक्कीच पहिलं षटक जे आपण पाहिलंय एक सुंदर षटक आणलं होतं फणस डोंगरी संघाच्या बाजूनं. परंतु आता हे षटक मात्र आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नक्कीच एक चांगली दाद द्यावी लागेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. कारण अशा प्रकारचे हे 4थं षटक हाताळताना दिसतोय. आपण पाहतोय गोलंदाज जीवन शिंदे. मग या षटकातील अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन आलेला फलंदाज पाहायचा आहे कशा प्रकारे. सुंदर चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता करताना दिसतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. 4ही चेंडू निर्धाव म्हणता येईल. नक्कीच आपण पाहतोय 2 सफलता तर 2 निर्धाव. आपण पाहतोय या षटकातील उर्वरित अद्याप 2 चेंडूंचा वादली खेळ अशासाठी म्हणतोय की 8 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल. मग जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं पाहायचं आहे जीवन शिंदे. फुल दिलेला चेंडू. पाहायचा चेंडू झेल होते की नाही. नक्कीच झेल टिपला जाईल. आणि तिसरी सफलता या षटकामध्ये मिळवताना दिसतोय जीवन शिंदे. डीजे टोक जीवनची चाल होती. खऱ्या अर्थानं जीवन शिंदेने आपल्या संघासाठी केलेली ही चाल होती. मग 3 सफलता आणि 2 डॉट चेंडू. मग 5 चेंडूंचा खेळ संपलाय जीवनच्या या षटकामधला. आत्ता मात्र शेवटचा चेंडू असेल. नवीन आलेला फलंदाज विवेक. पाहायचा विवेक कशा प्रकारे आपल्या संघाचा विजय साजरी करण्यासाठी या मैदानावरती दाखल झालाय. मग जीवन शिंदे शेवटचा चेंडू असेल कशा प्रकारे हाताळतोय पाहायचंय. पाहूया या षटकामध्ये. नक्कीच इथं मात्र एक धावसंख्या सहजरित्या पळून काढली गेली. दुसरी धाव घेताना मला तर वाटतंय रनआउटच्या स्वरूपात इथं बाद होताना दिसतोय खेळाडू. एका धावेने संघ मात्र पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 41. मात्र आपण पाहतोय की फणस डोंगरी संघाचे आतापर्यंत 7 खेळाडू इथं मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन दाखल झालेला अजित पाटील. पाहायचं अजित पाटील कशा प्रकारे आपल्या संघाचा विजय साजरी करतोय की नाही. आतापर्यंत आपण जर पाहिलं गेलंय तर हे शेवटचं षटक असेल. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावांची गरज असेल. तर शेवटचा गोलंदाज खऱ्या अर्थानं ज्याला ट्रम्प कार्ड म्हटलं जातं या वाशिवली संघाचा प्रवीण शिंदे. पाहायचंय प्रवीण शिंदे कशा प्रकारे हे शेवटचे 6 चेंडू हातलेल. कारण शेवटच्या षटकावरती नेहमी दडपण असतोय. आपण दडपण एक तर झुगाडून ती गोलंदाजी करावी लागेल. आणि जर विजय साजरी करायचा असेल फणस डोंगरी संघाला तर खऱ्या अर्थानं आपण म्हटलं तर त्या येणाऱ्या षटकावरती प्रहार करावे लागतील.
6 चेंडू 21 धावांची गरज असेल. मग आल्या आल्या आपण पाहतोय कशा प्रकारे सुरुवात केली जाते या सामन्याला. 6 चेंडू 21 धावांची गरज असेल. टायमिंग आपण पाहायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शेवटची 3 मिनिटं बाकी असतील. फक्त 3 मिनिटांचा खेळ. हा सामना 3 मिनिटांमध्ये संपवायचा असेल. 6 चेंडूंचा खेळ पाहायचा आहे. 6 चेंडू मध्ये 21 धावा जमवायचे असतील फणसवाडी डोंगरी संघाला. आपण मात्र हा पहिला चेंडू सुंदररित्या आपल्याला पाहतोय हातलताना दिसलाय, परंतु मला तर वाटतंय रनआउटच्या स्वरूपात इथं मात्र बाद होताना दिसतोय की काय खेळाडू. नक्कीच मैदानाच्या बाहेर येतोय नवीन गेलेला फलंदाज. अर्थात खऱ्या अर्थानं ही सफलता मिळतोय आणि याची जागा भरून काढण्यासाठी यश पडवल आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. अजितची जागा भरून काढण्यासाठी इथं यश पडवल मैदानावरती. खऱ्या अर्थानं आता मात्र थोडस दर्पण आलं असेल ते फणसवाडी डोंगरी संघाला. फणस डोंगरी संघाला खऱ्या अर्थानं आता टेन्शन आलं असेल, कारण 5 चेंडूंमध्ये 21 धावा जमवायच्या असतील. मग सर्व मोठे फटके खेळावे लागतील. हा पुढचा चेंडू पाहायचा आहे. सुंदर चेंडू आपण पाहतोय मैदानावरती. खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडू जेवढे पडतील ना तेवढा टेन्शन मैदानावरती असते. समोरच्या संघाला ते टेन्शन असतंय आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज प्रवीण शिंदे, चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं विश्वास टाकून 21 धावांचं हे षटक दिलं होतं आणि त्या षटकाला नक्कीच ते साजिसाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की फणस डोंगरी संघानं वादळ या मैदानावरती निर्माण केलंय, परंतु त्याला रोखण्याचं काम आलेल्या त्या 4 गोलंदाजांनी करताना दिसलंय. नक्कीच आपण पाहतोय शेवटचं षटक. मग त्या षटकातील हा पुढचा चेंडू असेल. पाहताय पुढचा चेंडू कशा प्रकारे प्रवीण शिंदे हातलतोय या मैदानावरती. हा चेंडू मात्र दिशाहीन भरकटलेला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच अवंतर घोषित केला जाईल, दंडित केला जाईल या चेंडूला. आपण पाहतोय एका धाब्याने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 41 धावा. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय 42 धावा. हा चेंडू इथं खेळून काढला गेलाय. पाहायचा चेंडू क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानतोय. आता मात्र कुठेतरी फणस डोंगरी संघानं मात्र इथं नांगी गारलेली दिसतोय, कारण धावसंख्येला आकार देताना दिसत नाहीये फणस डोंगरी संघ. आता मात्र नक्कीच विजयाची माल आपण जर संबोधित गेलो तर नक्कीच वाशिवली संघाच्या माध्यमातून विनोस्पोर्ट वाशिवली. हा पुढचा चेंडू इथं भिडकावून दिलाय. पाहायचा आहे चेंडू क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय. आता मात्र या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू असेल. नाही, एक आहे ना, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मग कशा प्रकारे ते 2 चेंडू हाताळले जातील पाहायचं इथं. नक्कीच बोल्ड इथं उडवलेला दिसतोय आणि आणखीन एक सफलता शेवट. आपण पाहतोय मैदानावरती शेवटची विकेट असेल भूमी 11 फणसवाडी डोंगरी संघाचा. फणस डोंगरी संघाची इथं शेवटची विकेट मैदानावरती असेल पाहायचंय. आपण पाहतोय विनोस्पोर्ट वाशिवली संघ इथं मात्र चांगली गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहतोय की मैदानामध्ये आज ताकद या मैदानावरती आपला विजय साजरी करतोय की नाही. शेवटचं हे चेंडू आपण पाहतोय. नक्कीच चेंडूला सन्मान दिला गेलाय, कारण विकेट इथं राखून ठेवायची होती. खऱ्या अर्थानं डोंगरी संघाला आपण पाहतोय फणस डोंगरी संघाला विकेट राखून ठेवायची होती आणि सन्मान दिलाय आणि हा सामना संपलाय. हेलो हाय नमस्ते.